आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। जिल्हा बँकेच्या बाज शाखेत 31 लाखाचा अपहार, 4 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल। जत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जत तालुक्यातील बाज शाखेतील पीक विमा खात्यातील 31,86,500 रुपयांची रक्कम संगनमताने परस्पर काढून अपहार केल्याप्रकरणी बँकेच्या 4 कर्मचाऱ्यांवर जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संदीप महादेव सोलनकर राहणार जत, जयाजी पांडुरंग शिंदे राहणार डफळापूर, कोंडीबा महादेव खरात राहणार बाज, मौला मीरा शेख राहणार छत्रीबाग रोड जत अशी गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत। याबाबत मुख्य शाखेतील पडताळणी अधिकारी प्रवीण अन्नू कोळी यांनी फिर्याद दिली आहे। बास तालुक्यात जत शाखेत खरीप हंगामाचा राष्ट्रीय पीक विमा जमा झाला होता। ही रक्कम 2014 ते 2018 या कालावधीत गुन्हा दाखल केलेल्या 4 कर्मचाऱ्यांनी संगनमत करून बँकेच्या विमा खात्यातील 31,86,500 रुपये परस्पर हडप केले। त्यामुळे बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गोरगरीब शेतकऱ्यांसाठी मोठ्या आशेने पीक विमा उतरवला होता। नुकसान होऊन आणि पीक विम्याची रक्कम जमा होऊन 11 वर्ष झाले। 3 वर्षात टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास बँकेतील कर्मचाऱ्यांनी हिरावून घेतला। दरवर्षी बँकेचं ऑडिट होत असते तरीही गुन्हा दाखल करायला तब्बल 6 वर्षांचा कालावधी लागला। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।